रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्य जगत असताना आपण दुःखाला जेवढं गोंजाराल तेवढं ते लाडावून वाढत असतं आणि आनंदाला जेवढा आपण कवटाळल तेवढा तो माजत असतोय. दोस्तांनो, दुःखानं खचून न जाता किंवा आनंदानं भारावून न जाता मनाचा समतोल राखला तर आयुष्य जगणं सहज वाटायला लागत असतं. नशिबातल्या वाईट गोष्टींना एक अनुभव समजून नव्या कल्पनांना आकार देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जीवन असतं. आणि हे सगळं आपल्या आयुष्यात असतं. म्हणून जीवन प्रवास हा कंटाळवाणा होत नसतोय. दोस्तांनो, दिवसामागून दिवस जात असतात, वर्षामागून वर्ष संपत असतात आणि बघता बघता आयुष्य कधी संपलं हे सुद्धा आपल्याला कळत नसतं. म्हणून दोस्तांनो, दुःखाला जास्त गोंजारायचं नसतं आणि सुखाला जास्त कवटाळायचं नसतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही माणसांना आपल्या वेळेची आणि भावनांची किंमत नसते, तर अशा माणसांना मोकळं सोडून द्यायचं असतं. जेव्हा ती माणसं एकटी पडतील आणि या मतलबी जगातील स्वार्थी माणसं त्यांच्याशी गरजेपुरता व्यवहार करतील, तेव्हा त्यांना आपली किंमत समजेल. तोपर्यंत नाही समजणार. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं. प्रत्येक स्त्रीची कहाणी ही वेगळी असते. कोणी कुंकवासाठी रडत असतं, तर कोणी कुंकवामुळं. न कळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळं आलेलं हसू हेच तर खरं पुण्य असतं. कारण पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडतं. पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारं व्याज असतं. कारल्यासारखी कडू असणारी लोक ही संकटकाळी उपयोगी येतात आणि साखरेसारखी लोक धोका देऊन जातात. आश्रूंची किंमत नसते, पण जो व्यक्ती योग्य वेळी येऊन पोचतो, आधार देतो, त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. दुनियेत टिकायचं असेल तर वाईट बना. इथे साक्ष आहे, चांगल्या लोकांचा फक्त फायदा घेतला जातो. दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसतं आणि आनंदात 10 बोटं एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात, तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची? दुःखाला विकता येणार नाही आणि सुखाला विकत घेता येत नाही. जे आपण कर्म केले ते भोगल्याशिवाय पश्चाताप पूर्ण होत नसतो. पैसा असला की सगळेच नाते तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येतात. यापेक्षा दुसरं कोणतंच सत्य आजपर्यंत अनुभवायला आलं नाही. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे, तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. निर्मळ मनानं प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणं
हीच निसर्गाची देणगी असते. डोळं मिटून देवापुढे बसलं म्हणून काय देवाचं लक्ष तुमच्याकडे जात नसतं. डोळं उघडं ठेवून चांगलं कर्म करा, म्हणजे देवाला तुमच्याकडं बघावं लागेल. लक्षात ठेवा, ज्या माणसाचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो, तीच माणसं आपल्या नावानं अर्धी भाकरी जास्त खाऊन रिलॅक्स आयुष्य जगत असतात. कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसंच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून एवढंच कळतं की परिस्थिती कशी असो, परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नसतं. कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण? आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट अशी असते की ती इतर अनेक कमावलेल्या गोष्टींची बरोबरी करू शकत नसते. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागं खेचत नसतो आणि मागं खेचणारा माणूस कधीच पुढे जात नसतो. म्हणून रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. जेव्हा आपण ठेच लागून पडतो, तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. तुमची मिळकत जर तुमच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्यापलीकडं त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो.